खंडणी प्रकरणात नाशिक न्यायालयातून फाईल गायब, न्यायव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह। नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातून एक गंभीर आणि चिंताजनक घटना समोर आली आहे। एका खंडणी प्रकरणातील महत्त्वाची केस फाईल गायब झाल्याची माहिती समोर येत असून ही घटना नाशिक कनिष्ठ न्यायालय क्रमांक 2 च्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे। सदर प्रकरणाची सुनावणी 23 जुलै 2025 रोजी निश्चित करण्यात आली होती। मात्र फिर्यादी व त्यांच्या खाजगी वकिलांना कनिष्ठ न्यायालय क्रमांक 2 मार्फत ही फाईल सध्या उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलं। विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरापासून ही फाईल गायब झाली आहे असं स्पष्ट झालं असून न्यायालय आणि आरोपींच्या संगनमतानेच ही फाईल लपवण्यात आली असल्याचा आरोप होतो। या प्रकरणात समन्स बजावण्यात आल्यानंतरही आरोपी न्यायालयात हजर झालेले नाहीत। त्यातच फाईल गायब झाल्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटले असून फिर्यादीला न्याय मिळण्याची प्रक्रिया खंडित झाली आहे। त्यामुळे न्यायालयाच्या स्टाफचा आणि काही अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा की हेतू पुरस्पर केलेला प्रकार यावर आता संशय घेतला जात आहे। विशेष म्हणजे फिर्यादीने महिनाभर फाईलची नक्कल मागूनही अद्याप ती मिळालेली नाही। त्यातच न्यायालयाकडून सरकारी वकिलांमार्फतच युक्तिवाद होण्याचा अजब आग्रह करण्यात आल्याने खाजगी वकिलांच्या कामातही अडथळे निर्माण झाले आहेत। या साऱ्या प्रकारामुळे न्यायालयीन प्रक्रियेतील पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर गडद सावली निर्माण झाली आहे। खंडणीखोरांना पाठीशी कोण घालतंय? फाईल गायब होणं ही केवळ चूक की नियोजित कारस्थान असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या गंभीर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे। नाशिक न्यायालयातील ही धांदल सध्या न्यायवृत्तात चर्चेचा विषय ठरली आहे। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।